कहो निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी बळ पाठीशी रे. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी अर्पिता टिकम स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर. मागच्या आठवड्यातील दिवाळीचे आनंदाचे क्षण अजून संपूच नाही असे वाटत असतानाच दिवाळीचे महत्वाचे दिवस संपून नेहमीप्रमाणे आपली कामे सुरू झालेली आहेत. आनंदाचे क्षण हवेसे वाटतात पण लगेच संपून जातात आणि पुढचे थोडे दिवस सुखदायक करतात. आता या आठवड्यातील घडामोडींवर नजर टाकूया. या आठवड्यामध्ये 6 तारखेला शुक्र धनु राशीमध्ये प्रवेश करणार आहे. गुरु आणि शनी सारखे मोठे ग्रह अजून वक्री आहेत. मागच्या आठवड्यामध्ये मंगळाने कर्क राशीमध्ये प्रवेश केलेला होता. मंगळ शनी बरोबर षडाष्टक योग तयार करत आहे. या योगामुळे आर्थिक तसेच भावनिक अस्थिरता, तणाव, नियोजनांमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. हा योग 6 डिसेंबर पर्यंत प्रकर्षाने जाणवेल. शनी देखील 15 नोव्हेंबर नंतर मार्गी होत आहे. त्यामुळे कुठलेही आर्थिक व्यवहार करताना सावधानता बाळगावी लागणार आहे. या आठवड्यातील दिनविशेष: 5 नोव्हेंबर विनायक चतुर्थी, अंगारक योग. 6 नोव्हेंबर कडपंचमी, पांडव पंचमी. 9 नोव्हेंबर दुर्गाष्टमी. 10 नोव्हेंबर कुष्मांड नवमी. आता हा आठवडा 12 राशींसाठी कसा जाणार ते आपण पाहू. तत्पूर्वी अजून ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले नाही त्यांनी सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. मेष रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या अष्टम स्थानातून होत आहे. चतुर्थेश चंद्र या आठवड्यामध्ये अष्टम स्थानापासून लाभस्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुम्हाला संमिश्र फलदायी जाईल. चतुर्थेश चंद्राचे अष्टम स्थानातील भ्रमण आईच्या तब्येतीबाबत चिंता उत्पन्न करू शकते. अचानक धनलाभाचे योग येतील. राशी स्वामी मंगळ सध्या चतुर्थ स्थानातून भ्रमण करत आहे. त्यामुळे घराकडे जास्त लक्ष द्यावे लागणार आहे. जमिनीच्या व्यवहारातून फायदा होईल. घरातील वातावरण चांगले राहील याकडे जास्त लक्ष द्यावे लागेल. अष्टम स्थानातील बुध शुक्र तुमच्या तब्येतीबाबत चिंता उत्पन्न करू शकतात. शुक्र सप्तमेश धनेश असल्याने वैवाहिक सौख्य या आठवड्यात चांगले लाभेल. आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली राहील. शुक्र या आठवड्यामध्ये 6 तारखेला भाग्यस्थानामध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे जोडीदाराबरोबर धार्मिक कार्यामध्ये सहभागी होण्याचे योग येतील. धार्मिक यात्रा होतील. जोडीदारामुळे भाग्योदय होईल. तृतीयेश षष्ठेश बुध अष्टम स्थानात असल्याने प्रवासादरम्यान त्रास होण्याची शक्यता आहे. षष्ठ स्थानाचा म्हणजे रोगस्थानाचा कारक बुध अष्टम स्थानात असल्याने मानसिक दडपण जाणवू शकते. तसेच राशी स्वामी मंगळ त्याच्या नीच राशीमध्ये म्हणजे कर्क राशीत असल्याने मानसिक दुर्बलता येऊ शकते. शुक्राच्या भाग्यस्थानातील प्रवेशामुळे थोडेफार पाठबळ मिळेल. दशमेश लाभेश शनी लाभस्थानामध्ये आहे. नोकरीतील वातावरण चांगले राहील. तरी शनी मंगळ षडाष्टक योग नोकरीमध्ये काही त्रास देऊ शकतो. भाग्येश व्ययेश गुरु धनस्थानात असल्याने खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. भाग्येश रवीची सप्तम दृष्टी अष्टम स्थानावर असल्यामुळे कुठल्याही वाईट परिस्थितीतून बाहेर पडा. पंचमेश रवी सप्तम स्थानामध्ये आहे. त्यामुळे प्रेमीजनांसाठी विवाहाचे योग तयार झालेले आहेत. पण इतर ग्रहमानाचा विचार करता थोडे दिवस थांबून निर्णय घ्यावा. दत्ताची अथवा गुरुची उपासना सुरू ठेवा. वृषभ रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या सप्तम स्थानातून होत आहे. तृतीयेश चंद्र या आठवड्यामध्ये सप्तम स्थानापासून दशम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. तृतीयेश चंद्राचे सप्तम स्थानातील भ्रमण जोडीदाराबरोबर प्रवासाचे योग देईल. सप्तमेश मंगळ देखील तृतीय स्थानात असल्याने भावंडांच्या भेटीचे योग येतील. राशी स्वामी शुक्र या आठवड्यामध्ये 6 तारखेला अष्टम स्थानामध्ये प्रवेश करत आहे. त्यामुळे आपल्या आरोग्याबाबत काळजी घेणे आवश्यक आहे. प्रवासामुळे दगदग होण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभाचे योग या आठवड्यात येऊ शकतील. भाग्येश दशमेश शनी दशम स्थानात असल्याने नोकरीमध्ये बदल करणाऱ्यांसाठी सध्या काळ अनुकूल आहे. नोकरीमध्ये वरिष्ठांकडून दबाव येण्याची शक्यता आहे किंवा कामाचा ताण देखील वाढू शकतो. कामानिमित्त जास्त प्रवास या आठवड्यात होतील. उच्च शिक्षणामध्ये चांगली प्रगती करता येईल.
लाभेश गुरु लग्नस्थानात असल्याने तुमच्यावरील कुठल्याही परिस्थितीचे निरसन होईल. धनेश पंचमेश बुध सप्तम स्थानामध्ये आहे. जोडीदाराकडून आर्थिक लाभ या आठवड्यामध्ये होऊ शकतात. संतती सौख्य चांगले लाभेल. प्रेमीजनांसाठी विवाहाचे योग तयार झालेले आहेत. कलाकारांना आठवडा चांगला जाईल. व्यावसायिक दृष्ट्या आर्थिक लाभ जास्त होतील. व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाणार आहे. चतुर्थेश रवी सध्या षष्ठ स्थानातून भ्रमण करत आहे, त्यामुळे मामाच्या भेटीचे योग येऊ शकतात. घरातील वातावरण चांगले राहील. मातृसौख्य चांगले लाभेल. सरकारी कामांमध्ये यश प्राप्त होईल. राशी स्वामी शुक्र सध्या सप्तम स्थानातून भ्रमण करत असल्याने विरोधकांचा विरोध जाणवू शकतो. कोर्टाविषयक महत्वाची कामे 6 नोव्हेंबर नंतर करायचा विचार करा. कर्जाची कामे सध्या पुढे ढकला. कुठलेही करार करणे सध्या टाळलेले उत्तम. त्यामध्ये फसवणूक होण्याची शक्यता आहे. मारुतीची उपासना सुरू ठेवा. मिथुन रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या षष्ठ स्थानातून होत आहे. धनेश चंद्र या आठवड्यामध्ये षष्ठ स्थानापासून भाग्यस्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. धनेश चंद्राचे षष्ठ स्थानातील भ्रमण धनलाभाचे चांगले योग तयार करत आहे. षष्ठेश मंगळ धनस्थानातून भ्रमण करत असल्याने आर्थिक स्थिती सध्या उत्तम राहील. नोकर वर्गाकडून फारसे सहकार्य मिळणार नाही. तुम्हालाच त्यांच्याकडून कामे करून घ्यावी लागणार आहेत. कर्जाविषयक कामे पूर्ण होतील. पंचमेश वेळेस शुक्र या आठवड्यामध्ये 6 तारखेला सप्तम स्थानामध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे संतती सौख्य चांगले लाभेल. प्रेमीजनांसाठी विवाहाचे योग तयार होतील. कलाकारांना आठवडा चांगला जाईल. व्यावसायिक दृष्टीने चांगला फायदा होईल. वेळेस शुक्राचे सप्तम स्थानातील भ्रमण जोडीदाराला प्रवासाचे योग देईल. शुक्राच्या सप्तम स्थानातील प्रवेशामुळे गुरु आणि शुक्र एकमेकांच्या राशीमध्ये येत आहे. वैवाहिक सौख्य साधारण लाभेल. जोडीदाराशी मतभेदाचे प्रसंग येऊ शकतील. व्यापारी वर्गाला हा आठवडा साधारण चांगला जाईल. दशमेश गुरु व्ययस्थानात असल्याने नोकरीमध्ये कामाचा ताण जास्त असेल. कामानिमित्त तुमचे देखील प्रवास होतील. अष्टमेश भाग्येश शनी भाग्यस्थानामध्ये आहे. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणामध्ये चांगली प्रगती करता येईल. वडिलांच्या तब्येतीबाबत चिंता राहील. शनी मंगळ सध्या षडाष्टक योग तयार करत आहे. त्यामुळे मानसिक दृष्ट्या अस्थिरता जाणवू शकते. आजारी पडलात तर आजारपण जास्त दिवस राहील. इच्छांची पूर्तता होत असतानाच अडचणी येतील. थोडक्यात प्रत्येक गोष्टीसाठी विलंब होईल. राशीस्वामी बुधाची षष्ठ स्थानातील उपस्थिती तुमच्यासाठी चांगली आहे. घरातील वातावरण चांगले राहील. मारुतीची उपासना सुरू ठेवा. कर्क रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या पंचम स्थानातून होत आहे. राशी स्वामी चंद्र या आठवड्यामध्ये पंचम स्थानापासून अष्टम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. राशी स्वामीचे पंचम स्थानातील भ्रमण संतती सौख्य उत्तम देईल. मुलांसोबत जास्त वेळ या आठवड्यामध्ये घालवता येईल. पंचमेश दशमेश मंगळ सध्या लग्नस्थानातून भ्रमण करत आहे. हा मंगळ अष्टम स्थानातील शनी बरोबर षडाष्टक योग तयार करत आहे. नोकरीतील वातावरण त्यामुळे अस्थिर होण्याची शक्यता आहे. कामाचा ताण वाढल्याने तुमची चिडचिड होऊ शकते. वरिष्ठांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याबाबत थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. मुलांबाबत देखील काही प्रमाणात चिंता उत्पन्न होऊ शकते. कलाकारांना मेहनत करून देखील मनासारखे यश प्राप्त होणार नाही. त्यामुळे नाराजी येण्याची शक्यता आहे. षष्ठेश भाग्येश गुरु लाभस्थानात असल्याने नोकर वर्गाकडून सहकार्य लाभेल. आर्थिक व्यवहार थोडे दिवस सुरक्षितपणे करा. या आठवड्यामध्ये 6 तारखेला लाभेश शुक्र षष्ठ स्थानामध्ये प्रवेश करत आहे. घरातील वातावरण चांगले राहील. कर्जाच्या कामातील अडथळे दूर होतील. मातृसौख्य चांगले लाभेल. मामाकडून काही लाभ होऊ शकतील. सप्तमेश अष्टमेश शनी अष्टम स्थानात असल्याने वैवाहिक सौख्य चांगले लाभेल. तरी मतभेदाचे प्रसंग अधूनमधून येऊ शकतात. सासरच्या लोकांकडनं सहकार्य लाभेल. व्यापारी वर्गासाठी आठवडा चांगला जाईल. वेश तृतीयेश बुध सध्या पंचम स्थानातून भ्रमण करत आहे. भावंडांच्या भेटीचे योग या आठवड्यामध्ये येऊ शकतील. शिक्षणासाठी परदेशी जायचा विचार करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सध्या योग चांगले तयार झालेले आहेत. जनसंपर्कामध्ये वाढ होईल. धनेश रवी चतुर्थ स्थानामध्ये आहे. आर्थिक स्थिती या आठवड्यात उत्तम राहील. सरकारी कामे पूर्ण होतील. घर तसेच वाहनांपासून आर्थिक लाभ होऊ शकतील. दत्ताची अथवा गुरुची उपासना सुरू ठेवा.
सिंह रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या चतुर्थ स्थानातून होत आहे. व्ययश चंद्र या आठवड्यामध्ये चतुर्थ स्थानापासून सप्तम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. व्ययश चंद्राचे चतुर्थ स्थानातील भ्रमण घरासंबंधित अथवा वाहनासंबंधित व्यवहार घडून आणेल. व्ययश मंगळ चतुर्थ स्थानात असल्याने घरातील वातावरण फारसे अनुकूल राहणार नाही. तरी लाभेश धनेश बुधाच्या उपस्थितीमुळे नक्कीच फरक जाणवेल. आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली राहील. धनलाभाचे योग येतील. इच्छापूर्ती होतील. पंचमेश गुरु दशम स्थानात असल्याने मुलांच्या करिअरच्या दृष्टीने चांगले योग तयार झालेले आहेत. त्याचा त्यांनी फायदा करून घ्यावा. कलाकारांसाठी नवीन संधी उपलब्ध होतील. आठवडा चांगला जाईल. नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. तरी या आठवड्यामध्ये कामाचा ताण जास्त राहील. तृतीय दशमेश शुक्र या आठवड्यामध्ये 6 तारखेला पंचम स्थानामध्ये प्रवेश करत आहे. कामानिमित्त प्रवास सध्या कमी होतील. भावंडांच्या भेटीचे योग येतील. जनसंपर्कामध्ये वाढ होईल. राशी स्वामी रवी देखील तृतीय स्थानात असल्याने आत्मविश्वासाने सर्व कामे कराल. महत्वाचे करार करण्यासाठी हा आठवडा चांगला आहे. सरकारी कामांना वेग येईल. षष्ठे सप्तमेश शनी सप्तम स्थानामध्ये आहे. गुप्त शत्रूंपासून या आठवड्यामध्ये त्रास होण्याची शक्यता आहे. नोकर वर्गाकडून कामे करून घ्यावी लागणार आहेत. कोर्टाविषयी कुठलीही कामे सध्या हाती घेऊ नका. कर्जाची कामे पुढे ढकला. जोडीदाराबरोबर वादाचे प्रसंग येऊ शकतात. शनी मंगळ षडाष्टक योगामुळे जोडीदाराबरोबर थोडे दिवस मतभेद राहतील. भाग्येश मंगळ व्ययस्थानात असल्याने उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याचा विचार करत असणाऱ्यांसाठी संधी उपलब्ध होतील. परदेश प्रवास घडू शकतील. गजाननाची उपासना सुरू ठेवा. कन्या रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या तृतीय स्थानातून होत आहे. लाभेश चंद्र या आठवड्यामध्ये तृतीय स्थानापासून षष्ठ स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. लाभेश चंद्राच्या तृतीय स्थानातील भ्रमणामुळे आठवड्याच्या सुरुवातीलाच प्रवासाचे योग येतील. तृतीयेश मंगळ लाभस्थानातून भ्रमण करत आहे. त्यामुळे महत्वाचे करार करण्यासाठी हा आठवडा चांगला आहे. भावंडांकडनं काही लाभ या आठवड्यामध्ये होऊ शकतील. राशी स्वामी बुध सध्या तृतीय स्थानात आहे. आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. जनसंपर्कात वाढ होईल. लेखनाची आवड असणाऱ्या जातकांकडनं उत्तम लिखाण होईल. वरचेवर प्रवासाचे योग येतील. भावंडांशी संबंध चांगले राहतील. धनेश शुक्र या आठवड्यामध्ये 6 तारखेला चतुर्थ स्थानात प्रवेश करत आहे. आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली राहील. घर तसेच वाहन संबंधित व्यवहारातून फायदा होईल. घरातील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल असेल. मातृसौख्य चांगले लाभेल. घरामध्ये काही शुभ कार्याचे आयोजन होईल. जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. जोडीदारामुळे भाग्योदयाचे क्षण येतील. व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल. व्यापारामध्ये चांगला फायदा होईल. पंचमेश षष्ठे शनी षष्ठ स्थानामध्ये आहे. विरोधकांचा विरोध मावळेल. शनी मंगळ षडाष्टक योगामुळे प्रवासामध्ये त्रास होण्याची शक्यता आहे. आरोग्याबाबत थोडीफार चिंता राहील. नोकर वर्गाकडून चांगले सहकार्य लाभेल. कोर्टाची कामे सध्या पुढे ढकला. कर्जाच्या कामांमध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे. नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी अनुकूल राहील. कामानिमित्त प्रवासाचे योग जास्त येतील. व्ययश रवी अजून धनस्थानात असल्याने खर्चाचे प्रमाण जास्त राहील. देवीची उपासना सुरू ठेवा. तुळ रास आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या धनस्थानातून होत आहे. दशमेश चंद्र या आठवड्यामध्ये धनस्थानापासून पंचम स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी आर्थिक दृष्ट्या चांगला जाईल. दशमेश चंद्राचे धनस्थानातील भ्रमण आठवड्याच्या सुरुवातीलाच नोकरीमध्ये धनलाभाचे योग देईल. आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली राहील. नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहणार आहे. धनेश सप्तमेश मंगळ दशम स्थानामध्ये आहे. वैवाहिक सौख्य या आठवड्यामध्ये साधारण राहील. जास्त कामाचा ताण असल्यामुळे घरी लक्ष देणे थोडे अवघड होईल. व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल. व्यापारामध्ये वाढ होईल. तृतीयेश षष्ठेश गुरु अष्टम स्थानामध्ये आहे. भावंडांशी जुळवून घ्यावे लागेल. प्रवासादरम्यान त्रास होण्याची शक्यता आहे. आपल्या तब्येतीची काळजी घेणे सध्या आवश्यक आहे. चतुर्थेश पंचमेश शनी पंचम स्थानात आहे. संतती सौख्य या आठवड्यात चांगले लाभेल. घरातील वातावरण चांगले राहील. तरी मंगळाची सप्तम दृष्टी चतुर्थ स्थानामध्ये असल्यामुळे वादाचे प्रसंग येऊ शकतील.
सध्या शनी मंगळ षडाष्टक योग चालू असल्याने मुलांच्या वागण्यामध्ये अस्थिरता जाणवेल. कुठल्याही कामामध्ये लक्ष लागणार नाही. कलाकारांना आठवडा साधारण जाईल. फारशा संधी या आठवड्यामध्ये उपलब्ध होणार नाहीत. राशी स्वामी शुक्र या आठवड्यामध्ये 6 तारखेला तृतीय स्थानामध्ये प्रवेश करत आहे. राशी स्वामीच्या पराक्रम स्थानातील प्रवेशामुळे तुमच्या आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. भावंडांशी संबंध चांगले राहतील. प्रवासामध्ये वाढ होईल. उत्तम लिखाण हातून होईल. जनसंपर्कामध्ये वाढ होईल. लेखक, संपादक, पत्रकार जातकांसाठी आठवडा चांगला जाईल. लाभेश रवी सध्या लग्नस्थानातून भ्रमण करत असल्यामुळे इच्छापूर्तीचे योग येतील. मित्रपरिवाराशी गाठीभेटीचे योग येतील. श्रीकृष्णाची उपासना सुरू ठेवा. वृश्चिक रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण तुमच्याच राशीतून होत आहे. भाग्येश चंद्र या आठवड्यामध्ये लग्नस्थानापासून चतुर्थ स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी चांगला जाईल. भाग्येश चंद्राचे तुमच्या राशीतील भ्रमण भाग्यामध्ये वाढ करेल. पितृसौख्य चांगले लाभेल. धार्मिक कार्यामध्ये भाग घ्याल. राशी स्वामी मंगळ देखील भाग्यस्थानात असल्याने भाग्योदयाचे योग येतील. धार्मिक कार्य हातून जास्त घडतील. उच्च शिक्षणामध्ये यश प्राप्त होईल. धनेश पंचमेश गुरु सप्तम स्थानातून भ्रमण करत आहे. त्यामुळे आर्थिक स्थिती या आठवड्यामध्ये चांगली राहील. जोडीदाराकडून फायदा होईल. व्यावसायिक भागीदारीमध्ये चांगला फायदा दर्शवत आहे. प्रेमीजनांसाठी विवाहाचे योग तयार झालेले आहेत. संतती सौख्य उत्तम लाभेल. कौटुंबिक सौख्यामध्ये वाढ होईल. कलाकारांना आठवडा चांगला जाईल. कलेच्या क्षेत्रामध्ये चांगल्या व्यावसायिक संधी उपलब्ध होतील. तृतीय चतुर्थेश शनी चतुर्थ स्थानात आहे. घरातील वातावरण चांगले राहील. प्रवास कमी होतील. भावंडांच्या भेटीचे योग येतील. सध्या राशी स्वामी मंगळ चतुर्थेश शनी बरोबर षडाष्टक योग तयार करत आहे. त्यामुळे घरामध्ये मतभेदाचे प्रसंग येऊ शकतील. अबोला जास्त दिवस राहणार नाही, याकडे लक्ष द्या. सप्तमेश व्ययश शुक्र या आठवड्यामध्ये धनस्थानामध्ये प्रवेश करत आहे. त्यामुळे वैवाहिक सौख्य या आठवड्यात चांगले राहील. जोडीदाराकडून धनलाभाचे योग येतील. व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल. अष्टमेश लाभेश बुध सध्या लग्नस्थानात असल्याने तुमच्यासाठी इच्छापूर्तीचे योग येतील. लाभदायक घटना या आठवड्यामध्ये घडतील. मात्र तब्येतीबाबत थोडी चिंता राहील. दशमेश रवी व्ययस्थानात असल्याने नोकरीमध्ये कामाचा ताण जाणवेल. सरकारी कामामध्ये अडथळे येऊ शकतात. कामानिमित्त परदेश प्रवास घडू शकतो. महादेवाची उपासना सुरू ठेवा. धनुरास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या व्ययस्थानातून होत आहे. अष्टमेश चंद्र या आठवड्यामध्ये व्ययस्थानापासून तृतीय स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. अष्टमेश चंद्राचे व्ययस्थानातील भ्रमण तब्येतीबाबत तक्रारी देऊ शकतं. अष्टमेश चंद्र व्ययस्थानात आणि व्ययश मंगळ अष्टम स्थानात असल्याने आठवड्याच्या सुरुवातीला 2 दिवस तुम्हाला जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. खास करून वाहनांपासून सावध राहावे. व्ययस्थानातील लाभे शुक्र 6 नोव्हेंबरला लग्नस्थानामध्ये म्हणजे धनुराशीमध्ये प्रवेश करत आहे. त्यामुळे आठवड्याच्या शेवटी लाभदायक घटना घडू शकतील. इच्छापूर्तीचे योग येतील. दशमेश सप्तमेश बुध व्ययस्थानात असल्याने कामामध्ये वाढ होईल. कामानिमित्त परदेश प्रवास देखील घडू शकतो. वैवाहिक सौख्य साधारण लाभेल. जोडीदाराची थोडीफार नाराजी काढावी लागेल. व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल. इम्पोर्ट एक्सपोर्टच्या व्यापारामध्ये जास्त फायदा होईल. राशी स्वामी गुरु सध्या वक्री असून षष्ठ स्थानातून भ्रमण करत आहे. मातुल घराण्यातून फायदा होईल. घरातील वातावरण चांगले राहील, यासाठी तुम्हालाच प्रयत्न करावे लागणार आहेत. मातृसौख्य साधारण लाभेल. धनेश तृतीय शनी तृतीय स्थानामध्ये आहे. तृतीय शनी अष्टम स्थानातील मंगळाबरोबर सध्या षडाष्टक योग तयार करत आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार जपून आणि समजून करण्यामध्ये समजदारी आहे. तुम्हाला जर गुंतवणूक करायचीच असेल तर पोस्ट किंवा LIC सारख्या संस्थांमध्ये करावी. कुठलेही करार करताना सावधानता बाळगावी. पंचमेश मंगळ अष्टम स्थानामध्ये असल्यामुळे संततीबाबत थोडीफार चिंता या आठवड्यात राहील. सूर्याची उपासना सुरू ठेवा. मकर रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या लाभस्थानातून होत आहे. सप्तमेश चंद्र या आठवड्यामध्ये लाभस्थानापासून धनस्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. सप्तमेश चंद्राचे लाभस्थानातील भ्रमण वैवाहिक सौख्य उत्तम देईल.
लाभेश मंगळ सध्या सप्तम स्थानातून भ्रमण करत आहे. जोडीदारामुळे लाभदायक घटना घडतील. मित्रपरिवाराशी भेटीचे योग येतील. घरातील वातावरण चांगले राहील. मातृसौख्य चांगले लाभेल. व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल. व्ययश तृतीयेश गुरु पंचम स्थानात असल्याने प्रवास जास्त होतील. पंचमेश दशमेश शुक्र सध्या लाभस्थानात आहे. या आठवड्यामध्ये 6 तारखेला शुक्र व्ययस्थानामध्ये प्रवेश करत आहे. त्यामुळे नोकरीमध्ये कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे. संतती तुमच्यापासून लांब जाण्याचे योग येऊ शकतील किंवा संततीस परदेश गमनाचे योग येतील. राशी स्वामी शनी सध्या चतुर्थेश मंगळाबरोबर षडाष्टक योग तयार करत आहे. त्यामुळे आर्थिक अस्थिरता येऊ शकते. घरासंबंधित कामामध्ये अडचणी येण्याची शक्यता आहे. तसेच मोठ्या भावंडांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. षष्ठेश भाग्येश बुध लाभस्थानामध्ये आहे. नोकर वर्गाकडून सहकार्य मिळेल. कोर्टाच्या कामामध्ये यश प्राप्त होईल. विरोधकांमुळे काही फायदा तुम्हाला होऊ शकतो. धार्मिक कार्यामध्ये सहभागी होता येईल. उच्च शिक्षण घेत असलेल्यांसाठी चांगला कालावधी आहे. वडिलांकडनं काही लाभ या आठवड्यामध्ये होऊ शकतात. सध्या शनी मंगळ षडाष्टक योगामुळे मानसिक अस्थिरतेचा अनुभव तुम्हाला देखील येऊ शकतो. त्यासाठी तुमच्या आध्यात्मिक उपासनेमध्ये वाढ केल्यास फायदा होईल. श्रीकृष्णाची उपासना सुरू ठेवा. कुंभ रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या दशम स्थानातून होत आहे. षष्ठेश चंद्र या आठवड्यामध्ये दशम स्थानापासून लग्न स्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. षष्ठेश चंद्राचे दशम स्थानातील भ्रमण नोकरीमध्ये काही धनलाभाचे योग देईल. दशमेश मंगळ सध्या षष्ठ स्थानातून भ्रमण करत आहे. त्यामुळे नोकरीच्या ठिकाणी इतर लोकांशी तुम्हाला जुळून घ्यावे लागणार आहे, नाहीतर त्याचा त्रास होऊ शकतो. दशम स्थानातील बुध कामाचा ताण वाढवेल. बुध पंचमेश असल्याने मुलांच्या करिअरच्या दृष्टीने चांगले योग तयार झालेले आहेत. कलाकारांना आठवडा चांगला जाईल. नवीन संधी उपलब्ध होतील. भाग्येश शुक्र या आठवड्यामध्ये लाभस्थानामध्ये प्रवेश करणार आहे. त्यामुळे भाग्योदयाचे योग येतील. तुमच्यासाठी लाभदायक घटना घडतील. घरातील वातावरण चांगले राहील. घर किंवा वाहन विषयक कामांना वेग मिळेल. इच्छापूर्तीचे योग येतील. मातृसौख्य चांगले लाभेल. राशी स्वामी शनी सध्या मंगळाबरोबर षडाष्टक योग तयार करत आहे. त्यामुळे तुम्हाला आर्थिक तसेच भावनात्मक अस्थिरतेला सामोरी जावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुठलेही निर्णय विचारपूर्वक घ्यावे आणि जर त्यात तुम्हाला विश्वास वाटत नसेल तर थोडे दिवस थांबणे उत्तम राहील. लाभेश धनेश गुरु चतुर्थ स्थानात आहे. आर्थिक नियोजन सांभाळून करावे. सप्तमेश रवी सध्या भाग्यस्थानातून भ्रमण करत आहे. वैवाहिक सौख्य या आठवड्यात चांगले लाभेल. जोडीदाराकडून भाग्योदयाचे योग येतील. एखादी धार्मिक यात्रा या आठवड्यामध्ये होऊ शकते. व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल. व्यापारामध्ये चांगला फायदा होईल. देवीची उपासना सुरू ठेवा. मीन रास. आठवड्याच्या सुरुवातीला चंद्राचे भ्रमण राशीच्या भाग्यस्थानातून होत आहे. पंचमेश चंद्र या आठवड्यामध्ये भाग्यस्थानापासून व्ययस्थानापर्यंत भ्रमण करत आहे. त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी संमिश्र फलदायी जाईल. पंचमेश चंद्राचे भाग्यस्थानातील भ्रमण मुलांच्या शिक्षणाच्या दृष्टीने चांगला आहे. संतती सौख्य चांगले लाभेल. भाग्येश मंगळ सध्या पंचम स्थानामध्ये आहे. आठवड्याच्या सुरुवातीला तयार होणारा हा योग संतती संबंधी काही शुभवार्ता देईल. कलाकारांना आठवडा चांगला जाईल. आठवड्याच्या शेवटी परदेश गमनाचे योग येऊ शकतील. राशी स्वामी गुरु सध्या तृतीय स्थानात असल्याने प्रवासाचे योग येतील. भावंडांशी भेटीचे योग येतील. महत्वाचे करार करण्यासाठी हा कालावधी चांगला आहे. जनसंपर्कामध्ये वाढ होईल. नोकरीतील वातावरण तुमच्यासाठी चांगले राहील. लाभेश व्ययश शनी व्ययस्थानामध्ये आहे. खर्चाचे प्रमाण अजून तरी कमी झालेले नाही. शनीची 6वी दृष्टी धनेश मंगळावर आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार करताना खबरदारी बाळगावी, नाहीतर आर्थिक नुकसान होऊ शकते. खास करून शेअर मार्केटमधील गुंतवणुकीमध्ये तोटा होऊ शकतो. त्यामुळे जोपर्यंत मंगळ कर्क राशीतून पुढे जात नाही तोपर्यंत शेअर मार्केटमधील गुंतवणूक टाळावी. चतुर्थेश सप्तमेश बुध भाग्यस्थानात असल्याने जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. वैवाहिक सौख्य तसेच गृहसौख्य चांगले लाभेल. जोडीदारामुळे भाग्योदयाचे योग येतील. व्यापारी वर्गाला आठवडा चांगला जाईल. व्यापारात चांगला फायदा होईल. षष्ठेश रवी अष्टम स्थानातून भ्रमण करत असल्याने आपल्या आरोग्याबाबत जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. प्रवासामध्ये सावधानता बाळगावी.
प्रवासादरम्यान त्रास होण्याची शक्यता आहे. सरकारी गुंतवणुकीमध्ये फायदा होईल. गजाननाची उपासना सुरू ठेवा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्सद्वारे जरूर कळवा. तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर ते कमेंट्स करा अथवा खालील दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप करा. व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.